मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि बेस्ट इमर्जिंग तरुण उमदा खेळाडू असे विविध आकर्षक पुरस्कार आणि प्रचंड रकमेची बक्षिसे. शिवनेरी संघाला विनंती, आपलं क्षेत्ररक्षण लावून झालं असल्यास सामना चालू करण्यात येईल. पहिली जोडी कधीच उतरलेली आहे. प्रसाद जगताप. सामन्याला आता सुरुवात होण्याची तयारी. नाणेफेक जिंकून शिवनेरीने गोलंदाजी करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सिंधुदुर्ग फलंदाजीसाठी. लेग अंपायर म्हणून सिद्धेश चव्हाण, मुख्य अंपायर म्हणून, मुख्य पंच म्हणून ऋषभ चाचे. ऑल सेट गो. जोरदार टाळ्या. आणि हा पहिला चेंडू आणि दिशाहीन अतिरिक्त धाव वाईड मिळालेली आहे पहिलीच सिंधुदुर्गसाठी. काल रात्री अचानक थंडी वाढल्यामुळे दव पडलं होतं खेळपट्टीवर. पुन्हा दुसरा दिशाहीन चेंडू प्रसाद जगताप यांच्याकडून. महागडं ठरणार असा ही गोष्ट आहे. एक स्क्वेअर चेंडू म्हणजे एक अतिरिक्त बॉल आणि एक अतिरिक्त धाव. सर्वेश कर्णधार मार्गदर्शन करताना प्रसाद यांना. पुन्हा एकदा आणि हा बिनतारी संदेश विभागाच्या दिशेने गेले फटका, पण त्याला कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडू. प्रसाद जगताप यांचं पुनरागमन गोलंदाजीसाठी. आणि हा दुसरा चेंडू आदळलेला आहे पंप हाऊस वरती आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुशांत यांचं. धाव नाही. दोन निर्धाव चेंडू. दोन वाईट झाले होते पण दोन निर्धाव चेंडू. गिरगावचा राजा सुशांत. पुढील चेंडूसाठी तयार. आणि हा जोरदार फटका दोन चाळीच्या मध्ये गेलेला आहे. गॅप मध्ये एक धाव धावलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी तयार. दोन धावा आरामात पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी कॉल चालू आहे. रिस्की रन पण सुरक्षितरित्या पूर्ण करून आणि धाव घेतलेली आहे आणि थोडक्यात बचावलेले आहेत. रनआउट झाले असते. रिस्की रन होता. 3 धावा मयूर चव्हाण यांच्या बॅटमधून. बहुमूल्य अशा 3 धावा. सिंधुदुर्ग संघ चांगली धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करताना. प्रसाद जगताप आपला पुढील चेंडू घेऊन त्यांचा सामना करणार आहेत गुहागरचे तडाखेबंद फलंदाज विनीत गोयतळे. प्रणित गोयतळे सॉरी.
आणि हा यॉर्क करण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट चेंडू प्रसाद यांचा. प्रणित यांनी हलकेच तटवलेला आहे, कोणतीही धाव नाही. 4 चेंडूत 5 धावा झालेल्या आहेत या पहिल्या षटकामध्ये, कोणताही बळी नाही. आणि हा तडाखेबंद फटका पण पंप हाऊसला अडकलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केतन यांचं. ही घोषित धाव नाही आहे, धावून रन आहे हा. 1 धाव. एक मिनिट, ही धाव घोषित आहे का? नाही ना, धावून धावून. ओके. आणि हा जोरदार फटका साबू सिद्दीकच्या दिशेने हवेमध्ये. पहिली धाव धावलेली आहे, दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा घोषित मयूर चव्हाण यांच्या बॅटमधून. षटक समाप्ती. या षटकामध्ये 8 धावा मिळवलेल्या आहेत, 6 चेंडूमध्ये 8 धावा. 100चा जवळजवळ स्ट्राईक रेट राखलेला आहे. सामन्यामध्ये एकूण 5 षटकांचा सामना. आमचे सांख्यिकी तज्ञ महेश कुबल आणि नील वेळणेकर स्कोरिंग करताना, कॅमेऱ्यावरती ऋषभ थोरात व्हिडिओ शूटिंग करताना, यश मानकर सुद्धा इथे स्कोर राखत आहेत आणि तो डिस्प्ले होत आहे यूट्यूबवर. आणि हा No+1 थोडासा स्वैर चेंडू कमरेच्या वरती घातक असा ठरू शकला असता, म्हणून सिद्धेश चव्हाण आमचे तत्पर लेग अंपायर यांनी त्याला नो बॉल घोषित केलेला आहे. गोलंदाजाचं नाव सर्वेश कुबल. सर्वेश कुबल हे गाजलेले खेळाडू, नेट प्रॅक्टिस वाले आपले शिवाजी पार्क. आपटलेला चेंडू वायरलेसच्या दिशेने. प्रणित यांना अंदाज आला नाही, हवेमध्ये चेंडू, याच्यावरती कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू घेऊन सर्वेश सामना करतायत प्रणित. आणि हा शॉर्ट बाउन्सर केला होता त्यांनी. निर्धाव चेंडू. सध्या या IPL MTPL च्या जमान्यामध्ये शॉर्ट बाउन्सरचा प्रयोग नेहमी केला जातो स्कोर थांबवण्यासाठी. आणि हा सुंदर चेंडू. प्रणित यांना अंदाज आलेला नाही आहे, अतिशय वेगाने बॅट येण्याच्या आधी चेंडू पाठी मंगेशच्या हातात विसावला. मंगेश यांचं उत्कृष्ट यष्टीरक्षण. पुढील संघ लवकर तयार राहा. अजिंक्य तारा विरुद्ध रायगड. पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सर्वेश यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्मित चव्हाण यांना मोक्याच्या जागी ठेवण्यात येत आहे. आणि हा दिशाहीन चेंडू, पण तो आतमध्येच होता. प्रणित यांना थोडासा अंदाज येत नाहीये. खेळपट्टी काहीशी ओली झाल्यामुळे चेंडूला बाउन्स विचित्र मिळत आहे वर खाली. दयानंद कोयंडे ज्येष्ठ खेळाडू, करिअरची 25 वर्ष पूर्ण करून. आज फटका चुकलेला आहे, सिद्धेश यांना आदळला आहे लेग अंपायरला. लेग अंपायर यांना कोणतीही दुखापत नाही. दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावसंख्या 10. आणि हा फटका हवेमध्ये उंच गेलेला आहे मंदिराच्या दिशेने. 1 धाव पूर्ण.
आउट झाला. वनडी आहे काय. एक डिक्लेअर. 11. अंपायर शिवाय कोणी सूचना करू नये कृपया. मी हळूहळू बोलतोय. हा असं असं आहे एवढा. गोलंदाजाचं नाव संदेश केसरकर आमचे सिंधुदुर्गचे गाजलेले खेळाडू. आणि हा स्ट्रेट फटका. हॅलो 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 हॅलो. 2 धावा मयूर यांच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली आहे 13. हा चालेल. आणि हा जोरदार फटका मंदिराच्या वरून पलीकडे गेलेला आहे नोमन वेल्याच्या दिशेने. पुन्हा 2 धावा. 2 घोषित धावा. मयूर चव्हाण उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना. गेल्या कित्येक वर्षाचा फलंदाजीचा अनुभव गाजलेला असा खेळाडू. आणि हा लेग आउट करून बॉलरला जरा त्यांनी डिस्टर्ब केलेला आहे. दिशाहीन चेंडू स्वैर धावा. 1 वाईड. हॅलो ओलू. पुढील चेंडू आणि रनअप चुकलेला आहे संदेश यांचा. पुन्हा जात आहेत. हा 16 ना. 2 बॉल 16. आणि हा जोरदार फटका साबू सिद्दीकच्या दिशेने पिंपळाच्या झाडाला आदळलेला आहे. 1 धाव पूर्ण. 2 पूर्ण केलेले आहेत. उत्कृष्ट रनिंग. 3री धावेसाठी निघालेले आहेत. 4थी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. निर्णय काय आहे ते सांगा. 4 धावा उत्कृष्ट अशा 4 धावा चौकार. एक्झाम चालू आहे. हॅलो. मयूर यांच्या ब्रॅट मधून तडाकेबंद 4 धावा. संघासाठी बहुमूल्य अशा 4 धावा. धावसंख्या झालेले 20. कोणताही खेळाडू बाद नाही. षटक चालू आहे 3रं. 3 धावा 3 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू घेऊन संदेश. सामना करत आहेत मयूर. आणि हा फटका भिंतीच्या वरती आदळून सर्वेश यांच्या दिशेने. सर्वेश यांनी चेंडू अडवलेला आहे. 1 धाव. धाव संख्या झालेली आहे 21. आणि हा दिशाहीन चेंडू वाईड वाईड. स्कोअर्स वाढत आहे. विकेट थांबलेला आहे. आणि 22 धावा झालेल्या आहेत. त्याचं प्रेशर थोडस शिवनेरीवर येत आहे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. कप्तान सर्वेश काही सूचना देताना संदेश यांना. सर्वेश यांनी एक उत्कृष्ट षटक टाकलं होतं पण त्यानंतर पुन्हा हे महागडं ठरणारं षटक. धावसंख्या झालेली आहे 23. आणि 3रा वाईडची हॅट्रिक. 6 वाईड टाकल्यास आकर्षक चषक भेट देण्यात येईल लागोपाठ.
हा फटका चुकलेला आहे आणि या डॉट चेंडू संदेश यांच्याकडून. लेग गलीमध्ये सध्याच्या काळातले जबरदस्त क्षेत्ररक्षक स्मित चव्हाण आणि हा स्ट्रेट फटका उंच हवेमध्ये गेलेला आहे पिंपळाच्या झाडाला आदळून. नितेश चव्हाण यांचं छान क्षेत्ररक्षण. 2 धावा तरी निघाल्यात. तीन षटकांच्या खेळानंतर प्रणित यांनी आपला खेळ घोषित केलेला आहे. 26 धावा. प्रणित यांचा खेळ घोषित करण्यात आलेला आहे. त्यांच्या बदले आलेले खेळाडू आहेत मुज्जू. पुढील चेंडू षटक घेऊन सर्वेश कुबल संघाचे कर्णधार. आधीचं षटक खूप छान टाकलं होतं त्यांनी. मुज्जू हा उत्कृष्ट फटका वायरलेसच्या कौलांच्या दिशेने वरतीच अडकलाय. तो बघ कोपऱ्यात आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत मुजम्मिल. मयूर आणि मुजम्मिलची जोडी पुन्हा. सर्वेश चेंडू घेऊन. हा जोरदार फटका 2 चाळीच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव जलद गतीने पूर्ण केलेली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द वेग. तिसरी धाव पूर्ण आणि चौथी धाव नाही घेतलेली आहे. रिस्क नाही घेतलेली आहे त्यांनी. 3 सुंदर अशा धावा मयूर यांच्या बॅट मधून. मुजम्मिल आता फलंदाजीसाठी. मयूर यांचा स्कोअर झालेला आहे वैयक्तिक. किती झाला वैयक्तिक? 16 19 सॉरी मयूरने केलेला स्कोअर. व्हेरी नियर टू वाईड लाईन होता पण पंचांचा निर्णय अंतिम राहील याचा सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. धाव संख्या झालेली आहे 31. चौथ्या षटकाचे 2 चेंडू. आणि हा स्कोअर बॉक्सच्या दिशेने वरतून आलेला शॉट. कुठलाही त्याच्यावरती धाव नाही. सर्वेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना 3 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. जोरदार फटका 2 चाळीच्या दिशेने. आज काय ठरतोय? चौकार. 2 धावा की 3 धावा? 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बस 2च धावा मिळालेल्या आहेत. उंच हवेत गेलेला फटका बी बिल्डिंगच्या छतावर कोसळला आणि तिथून क्षेत्ररक्षकाच्या हातात. 2 धावा निघालेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन सर्वेश. हा स्ट्रेट फटका वायरलेस मध्ये. वायरलेसच्या दिशेने जाताना पण डॉट बॉल. सर्वेश यांनी धावांचा ओघ रोखलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 33. अनुभवी खेळाडू आपला पूर्ण अनुभव पणाला लावताना. तडाखेबंद फलंदाज मयूर चव्हाण. आणि हा जोरदार फटका साबू सिद्दीकच्या दिशेने जाताना हवेमध्ये उंच. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरे डाव. प्रशांत जाधव मार्गदर्शन करताना 3 धावा. एकूण धाव संख्या झालेली आहे 36. 4 षटकानंतर 36. 36. आवाज नाही. अरे आवाज कमी करायला सांगितलं. आवाज कमी करायला सांगितलंय. अरे परीक्षा चालू आहे. परीक्षा.
मयूर चव्हाण यांनी रिटायर्ड घेतलेली आहे. त्यांनी 16 चेंडूत 19 धावा केलेल्या आहेत. नितेश चव्हाण वेगवान गोलंदाज आणि विरुद्ध बाजूला आहेत. आणि ही दिशा भांडूपच्या दिशेने. वाईट चेंडू. आमचे फुलीर फलंदाज चिखलू गोड चटणी. पहिला चेंडू घेऊन पुन्हा आणि हा उत्कृष्ट चेंडू. त्यांना दिशा सापडली आहे नितेशांना. गेल्या चषकामध्ये त्यांनी एक निर्धाव षटक टाकलं होतं. हा त्यांचा रेकॉर्ड आहे नितेश यांचा. 37 धावा. आणि हा लाईन टू टच होता. अंपायरचा निर्णय अंतिम राहिल्याची नोंद घ्यायची आहे. दुसरा प्लेयर आला. गणेश पानसरे. आणि दिशा पुन्हा बदलली. पुन्हा वाईड. एकदा उत्कृष्ट अशी लाईन असताना एकदा बिघडते कुठेतरी. वाऱ्याचा वेग खूप असल्यामुळे हवेत स्विंग होतोय चेंडू. हा जोरदार फटका. हा नक्कीच नक्कीच 2 धावा तर कमीत कमी. तीन धावा. मुज्जू यांची जोरदार फटकेबाजी. 3 धावा. उत्कृष्ट असा फटका. फलंदाजीसाठी गणेश पानसरे. धावसंख्या झालेली आहे 41. पाचवा आणि अंतिम षटक. 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू. त्याच्यामध्ये चिखलू काय चमत्कार करतात आमचे गणेश पानसरे. तडाखेबंद फलंदाज. गेल्या वर्षी त्यांनी मारलेला षटकार नोमेन विलाच्या गच्चीवर गेला होता. आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न आणि सुटला आहे. आणि हा जोरदार फटका नोमेन विलाच्या दिशेने. आणि हा 2 धावा. वाटला होता की चौकार षटकार. अतिशय सहज असा जोरदार फटका मारतात. 2च धावा. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता शिवनेरी संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. सध्याची धावसंख्या झालेली आहे 43. अंतिम चेंडू घेऊन नितेश. जोरदार फटक्याची अपेक्षा. आणि निर्धाव निर्धाव निर्धाव. उत्कृष्ट असा. एकूण धावसंख्या 43. विजयासाठी 44. नाश्ता आलेला आहे. मंदिरामध्ये जाऊन नाश्ता करू शकता. चव्वेचाळीस टू विन. मयूर चव्हाण यांची उत्कृष्ट फलंदाजी. 16 चेंडूतल्या 19 धावा तडाखेबंद. आणि त्याच्यानंतर सेकंड हायेस्ट स्कोर आहे हा एक्स्ट्राचा. वाईड आणि नोज. जर दिशा चांगली असती तर मला वाटतं हा स्कोर कुठेतरी 33 वगैरे थांबला असता. 10 ते 12 अतिरिक्त धावा महागड्या ठरू शकतात. नाश्ता आलेला आहे.
हॅलो. पुढील संघ शॉर्ट बॉल आणि कॅच. तेजस यांनी उत्कृष्ट अशी कॅच घेतलेली आहे. सुशांत पहिल्या चेंडूवरती झेलबाद. फलंदाजाचं नाव सुशांत आणि गोलंदाज आहेत प्रणित. प्रणित हॅलो. फलंदाज आहेत अवनीश. किरण बोर्डे. आणि हा जोरदार फटका. खरोखर जोरदार आहे. 2 धावा तर धावून पूर्ण होत आहेत. जोरदार रनिंग आणि हा तिसरी धावही घेतलेली आहे. आणि चौकार. उत्कृष्ट असा चौकार. जोरदार टाळ्या. किरण बोर्डे यांनी पहिला चेंडू टटवलेला आहे. जोरदार असा चौकाराच्या दिशेने उत्कृष्ट अशी फलंदाजी. 400चा स्ट्राईक रेट. उत्कृष्ट असा फटका. जोरदार फटका. धाव संख्या झालेली आहे 7. एक बळी. 44चं टार्गेट आहे. त्यासाठी अशीच फलंदाजी लागणार आहे. शुभम लवकर लवकर.
पुढील चेंडू जोरदार फटका. हा पुन्हा चौकार होतोय का पाहायचा आहे. 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण. तिसरी धावही घेतलेली आहे यशस्वीरित्या. 3 धावा. 3 धावा. अवनीश यांची किरण यांची सुंदर फलंदाजी. धाव संख्या झालेल्या आहे 10. एक बळी. 4 चेंडू पहिल्या षटकातले. काहीच महागडं ठरणारा षटक. किरण किरण बोर्डे ना. अवनीशचे पप्पा जोरदार बॅटिंग करत असणार. अवनीश पाहतोय का पप्पा कसे बॅटिंग करतायत ते. 4 चेंडू झालेले आहेत. 4 5 झाले. चेंडू 4 झालेले आहेत. एक बॉल वाईड गेला होता मला वाटतं. नाही ना. उत्कृष्ट असा चेंडू आणि उत्कृष्ट फटका. पिंपळाच्या झाडाच्या वरून उंच असा फटका. 2 धावा तर पूर्ण केल्या धावून. थोडक्यात वाचलेले आहेत. धावबाद झाले असते. ज्या संघाचे खेळाडू खेळत आहेत फक्त त्यांनीच सूचना द्या. अन्यथा कन्फ्युजन होईल आणि भांडण पण होईल. धाव संख्या झालेली आहे 12. 6 चेंडूत 12 धावा. उत्कृष्ट असं रन रेट राखलेला आहे. एक बॉल बाकी. एक चेंडू बाकी आहे या षटकाचा. 5 चेंडूत 12 धावा. महागडा ठरणारा षटक. मंगेश पुन्हा उभे आहेत. पुढील जे दोन्ही संघ आहेत त्यांना विनंती त्यांनी टॉस करावा. आणि दिशाहीन चेंडू. काहीच प्रेशर गोलंदाजावरती. धाव संख्या झालेली आहे 13. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. वाईड गेला या. 13 धाव संख्या. 5 चेंडूत 13 धावा. उत्कृष्ट असा रन रेट. आणि हा शॉर्ट चेंडूला जोरदार असा गॅप मध्ये टाकलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावसाठी किरण गेलेले आहेत. मंगेश थोडेसे दमलेले दिसत आहेत. 2 धावा अजून. 15. मंगेश यांनी वैयक्तिक धावा केलेल्या आहेत 7 आणि किरण गोरडे यांनी पण केलेल्या आहेत 7. 2 चेंडूत 7. तडाखेबंद फलंदाजी. धाव संख्या झालेली आहे 15. त्यांचं टार्गेट आहे 44 टू विन. शिवनेरी संघाला आवश्यकता आहे बळी घेण्याची आणि वाढणाऱ्या धावसंख्येला रोखण्याची. धाव संख्या झालेली आहे 15. बॉलरचं नाव आहे टेरेस पिंटो. सी ब्लॉक से वेगवान गोलंदाज है माजी रहिवासी. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल नाही सॉरी डेड बॉल. धाव संख्या 15. डेड बॉल. डेड बॉल. टेरेस पिंटो. उत्कृष्ट असा फटका. ए बिल्डिंगच्या गच्चीच्या दिशेने. गच्चीवर कोसळलेला आहे चेंडू. बॉल काही आलेला नाही अजून. डिक्लेअर 2 धावा. स्ट्राईक वर पुन्हा किरण.
दोन डिक्लेअर धावा. आणि हा फटका आदळलेला आहे पंप रूम कडे. जोरदार धाव घेतलेली आहे. रनआउट करण्याची संधी पण रनआउट नाही केलेला आहे. मंगेश पोचलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 18. दुसरा षटक सुरू आहे. 2 चेंडू. आणि हा जोरदार फटका. नक्कीच जास्त धावा मिळणार आहेत. 2 धावा घोषित. 2 धावा घोषित. 2 धावा का घोषित 2 धावा. मंगेश यांच्या बॅट मधून धाव संख्या झालेली आहे 20. दुसऱ्या षटकातले फक्त 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या 20. अतिशय स्ट्रॅटजीने खेळत आहेत मंगेश आणि किरण बोर्डे. नो बॉल हवेत गेलेला आहे. दुसरा पण काढलेला रन आणि रन आउट करण्याचा प्रयत्न. आणि हा तेजस यांनी मिस केलाय रनआउटची संधी. एकूण धाव संख्या 3 रन. 3 धावा. 3 धावा. 3 धावा फक्त. धाव संख्या 23. 3 चेंडू दुसऱ्या षटकातले. उत्कृष्ट उत्कृष्ट फलंदाजी मंगेश यांची. दिशाहीन वाईड. 24 धाव संख्या. काहीस प्रेशर शिवनेरी संघावरती. वाढणारी धाव संख्या आणि बळी मिळत नाहीयेत. फटकेबाजीला आवर घालू शकत नाहीयेत. हा फटका आदळून गेलेला आहे पंप रूमला आणि तेजस यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकही धाव नाही. चार चेंडू. धाव संख्या झालेली आहे 24. आणि हा जोरदार फटका गेलेला आहे नो मनविलाच्या दिशेने. 2 धावा. धाव संख्या झालेली आहे 26. 26. 5 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातले. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. प्रशांत जाधव यांचं ढिसाळ यष्टीरक्षण. रिक्वायर्ड रन रेट 6च्या खाली आलेला आहे. धाव संख्या 27. संयोजनाचे बादशाह दीपक राणे यांचं आगमन. ओव्हर झालेले आहे. 2 ओव्हर. धाव संख्या 27. 27. 44. 27. 27. 17 चेंडू मध्ये 17. 44. पहिला 2 1 2 नोचा 2 मग वाईड 2 वाईड गेले 1 नो गेला बस. सत्तावीस.
नवीन गोलंदाज स्वतः कप्तान मयूर चव्हाण. 18 चेंडू मध्ये 17 धावाची आवश्यकता. हा जोरदार फटका हवेमध्ये उंच गेलेला आहे. कॅच घेण्यासाठी तयार आहेत पण हा झाडावर आदळून एकच धाव. गणेश पानसरे यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. धाव संख्या एकच मिळालेली आहे याच्यामध्ये. एकूण धाव संख्या झालेली आहे 28. सर्व क्रीडा रसिकांना सूचना, अंपायरलाच फक्त डिक्लेअर करून द्या, आपण कोणीही काही घोषित करू नका. जोरदार फटका नो मॅन विल्याच्या दिशेने. एक धाव पूर्ण करून 2 धाव पण पूर्ण केलेले आहेत. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. 2 धावा पुन्हा घेतलेल्या आहेत. आणि हा थोडासा हाईट असलेला चेंडू हलकेच तटवले आहे. धावसंख्या नाही. एकूण धावसंख्या 31. हा 31 की 30. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तेजस यांचं. धावसंख्येमध्ये थोडासा सुधार करतायत. धावसंख्या एकूण झालेली आहे उत्कृष्ट फटका चाललेला आहे चौकाराच्या दिशेने पण झाडाला अडकला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परत पाठवलेला आहे. 32 ना. एकच 31 की 32. 33 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडूत 11 धावा. अटीतटीचा सामना. यॉर्क यॉर्क उत्कृष्ट असा यॉर्कर मयूर यांच्याकडून. डॉट बॉल. षटक संपलेला आहे. मयूर यांनी अतिशय किफायती असं षटक टाकलेलं आहे. धावसंख्या दाबलेली आहे त्यांनी. धावसंख्या झालेली आहे 33. 33. 12 चेंडू मध्ये आता 11 धावांची आवश्यकता आहे. सामना अतितटीचा रंगतदार अवस्थेमध्ये. आणि आता आपल्या लेग ब्रेक गोलंदाजीची जादू घेऊन येत आहेत प्रशांत जाधव. डावखुरा गोलंदाज. रात्री त्यांनी भरपूर तयारी केलेली आहे गोलंदाजीची. मंगेश सामना करताना. कुठे 33. 12-11. रॉपचिक डॉट बॉल. प्रशांत यांची उत्कृष्ट गोलंदाजी. नरे पार्कचं मैदान गाजवलेला असा खेळाडू प्रशांत. आणि परत एकदा आदळलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी तयार पण एकच धाव मिळालेली आहे. रंगतदार अवस्थेतला सामना.
दिव्याचा दिवा दिवे लावत आहे. आणि हा कॅच घेतलाय टेरेन्स यांनी उत्कृष्ट असा. उत्कृष्ट झेल हवेमध्ये झेपावून जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यशस्वी षटक प्रशांत यांचं धावसंख्येला आवर घालताना. आणि मैदानात आगमन होत आहे कर्णधार सर्वेश कुबल, अनुभवी खेळाडू, अनेक मैदान गाजवलेले खेळाडू. धावसंख्या झाली 34. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. आणि हा जोरदार फटका पण वायरलेसच्या आतमध्ये. धावसंख्या किती आहे? 1 डी आहे का? 1 डी. 35 धावसंख्या 35. शोएब यांचं आगमन. हा जोरदार फटका पोचला आहे नॉमेनविला, पण 2 धावा. थोडासा अजून लांब झाला असता. सदतीस धावसंख्या झालेली आहे 37. खाल्लाय सगळ्यांनी खाल्ला. दिशा इन चेंडू प्रशांत यांचा. धावसंख्या 38. विजयासाठी 44 धावा करायच्या आहेत. 7 चेंडू मध्ये 6 धावा. जोरदार फटका हवेत. पिंपळाच्या झाडावर आदळलाय, खाली आलेला आहे. हवेतून 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धाव घेण्याची तयारी पण नाही, कोणताही धोका न घेताना. 1-1. आता शेवटचे 6 चेंडू. षटक संपलंय. पुढील षटक घेऊन आलेले आहेत मयूर चव्हाण. 39 धावसंख्या. 6 चेंडू मध्ये 5 धावा. काहीसा आटोक्यातलं गणित, पण क्रिकेट असा खेळ आहे की काही होऊ शकतं, त्यामुळे काय सांगता येत नाही. सामना करताना सर्वेश. हा फटका बी बिल्डिंगच्या दिशेने आदळलेला आहे. 1 धाव पूर्ण करून सर्वेश यांनी कोणतीही रिस्क न घेता. 1 डी आहे का? 1 डी आहे. पुन्हा स्ट्राइक वर सर्वेश येतील. 5 चेंडू मध्ये 4. आणि डॉट बॉल घालवलेला आहे. 4 चेंडूत 4 धावा. काहीतरी कर माझ्या भावा. लॉंग शॉट गेलेला आहे. 2 धावा. जोरदार फटका. स्टेडियमच्या छतावर जाऊन आदळलेला घणाघाती फटका. 2 धावा मिळवलेल्या आहेत. कर्णधार सर्वेश यांच्या बॅट मधून प्रकटलेला फटका. विजयाच्या दिशेने वाटचाल. धावसंख्या झालेली आहे 42. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. थोडासा थांबा. मैदानात थोडासा डिस्टर्बन्स, कॉन्सन्ट्रेशन भंग झालेला आहे. 3 चेंडू झाले शेवटच्या षटकातले. 3 मध्ये 2. जोरदार फटका स्ट्रेट नॉमॅन. आणि विजेते सर्वेश यांनी विजयी धाव घेतलेली आहे. उत्कृष्ट असं नेट कविन. सिंधुदुर्ग संघाचा पुढचा मॅच ज्यांच्या आहेत त्यांनी टॉस उडवा. रायगड अजिंक्य तारा प्लीज टॉस उडवा आणि मॅच चालू करा. रायगड अजिंक्य तारा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी गणेश सुर्वे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक, पुढच्या वर्षीचे प्रायोजक रिलायन्सचे.
आणि जरा इकडे लक्ष द्या मॅन ऑफ द मॅच म्हणून मंगेश उजळंबे